माई परिवारासाठी एक गोष्ट बोलावीशी वाटते, ती बोलते आणि पुढे आपण मनोगताकडे वळूया. की संस्थेला तर मदतीचा ओघ राहील, माईंची ती पुण्याई आहे. पण ममता आणि तुम्ही सर्व माई परिवार, आपण सगळे हे जे आपण पुरस्कार द्यायचं ठरवलंय, घेणारे हात तर आपण आहोत, राहणार आहोत, कारण आपल्याला संस्था पुढे न्यायचे. पण देणारे हातही होता आलं पाहिजे. ही माईंची शिकवण खूप चांगल्या पद्धतीने आपण इथे जतन करत आहोत. त्यामुळे आपण माईंच्या स्मृती देणारे हात होऊन जतन करत आहोत. मी आम्रपाली उत्कर्ष संघाच्या काकांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत रामेश्वरदादांनी इथे व्यक्त करावं. आजच्या या सत्कार सोहळा यशोधरा माई राष्ट्रीय पुरस्काराची या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रघुनाथजी माशेलकर हे पद्मभूषण आणि अतिविद्वान या कार्यक्रमाला मिळाले. हे मला जे पुरस्कार मिळाला त्याचं मी अहोभाग्य समजतो. त्याचप्रमाणे दुसरे विद्वान शिवाजीराव कदम सर हे कुलपती या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मिळाले. त्यांचं पण त्यांच्या हातानं माझं जे सत्कार झाला, जे स्वागत झालं, त्यासाठी पण मी स्वतःला भाग्यवान समजतो. या ठिकाणी ममता दीदी, दीपक दादा आणि वैयक्तिक जो पुरस्कार जो देण्यात आलेला आहे, पुष्पाताई नडे यांना जो त्यांच्या कार्याबद्दल, महिला आणि बालविकासाबद्दल जो पुरस्कार दिलेला आहे, हा अतिशय वर्णनीय आहे. आणि या सिंधुताई सपकाळ यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ आपण या ठिकाणी जे उपस्थित आहात, माझे वयोवृद्ध, सन्माननीय आणि आदरणीय सर्व मंडळींना माझा नमस्कार. आम्रपाली उत्कर्ष संघ नागपूरची जी निवड या संस्थेने केली, डॉक्टर सौ इंदुबाई सपकाळ माई परिवारातर्फे हा जो सत्कार या ठिकाणी झालेला आहे, त्याबद्दल मी या परिवाराचे आणि या संस्थेचा अतिशय आभारी आहो. या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार 24साठी आमच्या संस्थेची जी निवड झाली, ती अतिशय महत्त्वाची आणि प्रामुख्याने विदर्भासाठी हे भूषणावह आहे असे मी मानतो. ही आम्रपाली उत्कर्ष संघ ही संस्था वारांगणांच्या मुलींसाठी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी निर्माण झालेली आहे. या संस्थेचे सर्वस्वी हे रामभाऊ इंगोले आहे. ममताताईंनी या ठिकाणी जे सांगितलं ही सत्यबाब आहे का 1980मध्ये जामवंतराव धोटे यांच्या विदर्भ चळवळीमध्ये रामभाऊ काम करत होते आणि त्याच काळात नागपूरच्या प्रशासनाने आणि राजकारणाने तिथल्या ज्या वारांगणा आहे त्या वारांगणाला हटविण्याचं जे काम केलं, त्याला विरोध म्हणून विदर्भवीर जामवंतराव धोटेंनी त्याचा विरोध केला, निषेध केला. त्या चळवळीत रामभाऊ हे अग्रेसर होते आणि शेवटी एका खासदाराने म्हटलं का हे वस्ती हटवा
आणि दुसऱ्या खासदाराने म्हणजे जामवंतरावनी म्हटलं की हिला हटवता कामा नये. शेवटी जामवंतरावचा विजय झाला. त्या चळवळीतून रामभाऊला एक प्रेरणा झाली की बा ही वस्ती तर आहे, पण यांचे जे मुलं आहे मुली आहे तर त्यांना भविष्य नाही. त्यांचं भविष्य उद्या अंधकारमय होऊ नये, ते सामान्य प्रवाहामध्ये त्यांचं लालन पोषण झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तिथून काही मुलं किरायाच्या घरात भगवाननगरमध्ये ठेवले. आणि रामभाऊनी लग्न नाही केलं. लग्न जर केलं असतं तर संसारात ते गुंतले असते आणि समाजकार्य करू शकले नसते. हा वसा त्यांना त्यांच्या आईपासून मिळालेला आहे. त्यांचे वडील मिलमजूर होते. त्यांची आईच्या घरासमोरून जर कोणी अनाथ जात असला, भिकारी जात असला किंवा अपंग जात असला तर त्या माई तिथे त्यांची सेवा शुश्रूषा करत होती. तो वसा रामभाऊला मिळाला आणि म्हणून ही वारांगणाच्या मुलांचं सर्व जीवन हे चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून किरायाच्या घरामध्ये वाटचाल सुरू केली. आणि त्यातून लोकांना जेव्हा माहीत झालं का हे वारांगणाची मुलं आहे, तेव्हा घरमालकांनी घर खाली करायला सांगितले. रात्रभरात घरं खाली केले. दुसरीकडे गेलं, तिथे माहीत झालं, त्यांनी घर खाली करायला लावलं. अशा अनेक अडचणीतून खाण्यापिण्याच्या सोयी नव्हत्या, पैसा नव्हता आणि या मुलांना रोज त्यांच्या तोंडात काही टाकायसाठी मग रामभाऊनी एक विटाचा व्यवसाय सुरू केला. त्या विटाच्या व्यवसायातून आमच्यासारख्या मित्रमंडळीच्या सहाय्यातून त्या मुलांचं संगोपन व्हायला लागलं. आज ती संस्था स्वतःच्या बिल्डिंगमध्ये आहे. 3 मजली बिल्डिंग आहे उदयनगरमध्ये. आणि बरेचसे लाभार्थी त्यातून शिकलेले आहे. एकदा पोलिओचा राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आमच्या पाचगावजवळ PSC आहे, त्यांनी म्हटलं की बा एवढे सगळे जे तरुणी कुठं मिळाल, म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली. आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा जो पोलिओ डोसचा जो प्रोग्राम होता, त्यांच्याकडे मॅनपॉवर्स कमी होते, म्हणून आम्ही त्या खजानीतली जे कामगाराचे जे मुलं आहे त्यांना पोलिओ डोस देण्याचं आम्ही काम सुरू केलं. त्यात आम्हाला असं दिसलं की अत्यंत वाईट अवस्थेत लहान मुलं त्या खजानीत राहत होते. आई काम करत होती, मूल रडलं म्हणजे ती भरल्या अंगानं त्याला फीड करत होती आणि त्याच्यामुळं त्याला आजार होत होता. आजारामध्ये बरेचदा तो कुपोषित होऊन दगावत होता. आम्हाला त्याची दया आली. आम्ही म्हटलं बा या मुलांसाठी आपण काहीतरी करावं. आपल्याकडे जवळ मॅनपॉवर्स आहे, शिकलेली मुलं मुली आहे. त्यांना आम्ही विचारलं का तुमचं कॉलेज झाल्यानंतर तुम्ही यांना शिकवाल का? अक्षर आणि अंक जरी आले तरी पुढं आपण यांची प्रगती करू. त्या दृष्टिकोनातून तिथं आम्ही शाळा काढली. ती शाळा बघण्यासाठी बरेचसे लोक येत होते. आम्ही झाडाखाली शाळा सुरू केली. नागपूरला एक PK देसाई एअर मार्शल होते. त्यांचे भाऊ विदेशामध्ये पिक्चर वगैरे काढत होते. ते एकदा भावाला भेटायला आले. टाइम्स ऑफ इंडियाने आमचं ते आर्टिकल छापलं. ते वाचून त्यांनी भावाला फोन केला, ही संस्था मला बघायची आहे. आणि ते लगेच आले नागपूरला. त्यांनी ते आमच्या झाडाखालची शाळा बघितली. त्यांनी म्हटलं का मी तिथं पिक्चर काढतो, माझी बरीचशी मंडळी आहे,
मित्रमंडळी आहे, त्यांच्याकडून मी फंड गोळा करतो, इथं तुम्ही निवासी शाळा काढा. त्यांच्या त्या मदतीनं आम्ही मग तिथे निवासी शाळा काढली. आज 140-150 विद्यार्थी तिथं 1 ते 10 पर्यंत शिकतात. आणि पुढचे जे 10वी पास झाल्यानंतरची मुलं आम्ही नागपूरला आणतो, विमलाश्रमाला उच्च शिक्षण हायर शिक्षण देण्यासाठी आम्ही त्यांना नागपूरला आणतो, इथे त्यांना शिकवतो. त्याच्यातून 3 मुली इंजिनियर झालेल्या आहे, 4 मुलं इंजिनियर झालेले आहे, 1 मुलगी डॉक्टरच्या फायनल इयरला आहे. आणि आमच्या संस्थेतील जे मुली आहे 11 मुलींचे आम्ही विवाह केलेले आहे. आणि त्या 11 मुली बाळंतपणासाठी माहेरपणासाठी त्या आमच्या घरी येतात, आमच्या संस्थेत येतात. जे शक्य आहे ते आम्ही त्यांना करतो, ममता देण्याचं, प्रेम देण्याचं काम करतो, त्यांचं बाळंतपण करतो, त्यांना माहेरी मुलगी आल्यानंतर आपण चोळी बांगडी करतो, तशा पद्धतीचं त्यांचं आम्ही आयोजन करतो. तर अशी आमची ही संस्था आहे. आणि त्यात आम्ही बाकी सामाजिक कामं करतो. त्याच्यातील मिलिटरी भरतीमध्ये खेड्यापाड्यातून लांबून मुलं येतात, त्या मुलांजवळ खायला काही नाही राहत. आम्ही आमची संस्था त्या मुलांना फ्री फूड देतो, जेवण देतो. रोज जितके मुलं येईल, 10,000 आलो 12,000 असो का कितीही असो, हे पण काम करतो. आता जो करोना झाला, त्या करोनामध्ये मास्कची मोठा शॉर्टेज पडला होता आणि लोक अदवा किमतीमध्ये मास्क विकत होते. आम्ही बाजारातून मोठ्या प्रमाणात कापड आणलं. आमचे जे मुलं आहे, मुली आहे, आमच्याकडे शिलाई मशीन आहे, त्या शिलाई मशीनवरती आम्ही ते मास्क तयार केले आणि फुकटामध्ये वितरित केले. तर अशी आमची ही वाटचाल आहे. या वाटचालीला आम्ही शासनाची मदत घेत नाही. आता ही आमची संस्था कशी चालते, तर जे सहृदयी लोक आहे समाजात, सहृदयी लोक आहे, त्यांच्या मदतीनं ही संस्था चालते. आणि काही आमचे आजीवन जे सदस्य आहे त्यांचं ते रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन राहते मासिक, तर त्याच्यातून या संस्थेची वाटचाल आहे. बऱ्यापैकी प्रयत्न करतो, मुलं चांगले झाले पाहिजे. आम्ही त्यांना बुटापासून तर ड्रेसपर्यंत, कटिंगपर्यंत आणि मेडिकल फॅसिलिटीजपर्यंत ही सगळी सोय करतो. आणि त्याच्या एज्युकेशनला जे काही मदत लागते ते एज्युकेशनला मदतही देतो. आमचं ब्रीदवाक्य आहे की बा आपण शिक्षणासाठी मदत करतो. कोणीही आमच्याकडे जर आला, त्यांनी म्हटलं की बा मला शिक्षण घ्यायचं आहे, माझी अशी आर्थिक परिस्थिती खराब आहे, आम्ही वाटल्यास कर्ज काढू, आमच्याजवळ पैसे नसेल पण त्याला मदत करतो. म्हणून असा हे आमचं हे आहे. तसा एक मन आहे, जसं आता ताईने म्हटलं, घेतच राहावं, एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे कशी आता ही जी मंडळी आहे, ही जरी आता आपण म्हणतो त्यांना आपण मदत करतो, पण पुढे समाजामध्ये हेच लोक समाज चालवतील. आणि हे जे दारिद्र्य आहे, हे जे गरिबी आहे, हे अनाथाचं हे आहे, तर ते दूर करतील अशी मला आशा आहे. दुसरं असं की महाराजांनी सिंधुताईचं खूपच छान वर्णन केलं आणि मला त्यांचं कीर्तन फार आवडलं. कीर्तनकार अनेक वेळ मोठे मोठे नावं घेऊन
कीर्तन करतात आणि त्या कीर्तनाला लोक झोपतात. परंतु त्यांनी जे वर्णन केलं ते सिंधुताईचं अत्यंत शब्दशः खऱ्या अर्थानं वर्णन केलेलं आहे. सिंधुताई आमच्या विदर्भातल्या, त्यांचं चौथ्या वर्षापर्यंत शिक्षण झालं, बालविवाह झाला, सासरी वाद निर्माण झाले, भांडणं झाले. सिंधुताईंनी एकदा नागपूरला आल्यानंतर सांगितलं का मी पाण्याला जात होती, विहिरीवर पाणी घेऊन येत होती. तर पाणी घेऊन येत असताना गाडगे बाबा मागे उभे होते. ते गाडगे बाबांनी म्हटलं पोरी तू शिक, आणि तो मी वसा घेतला असं सांगितलं त्यांनी. आणि जो काही कागद मिळाला तो कागद सासू सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या आडून ते कुठंतरी लपून ठेवे. तर एकदा त्यांना कुठंतरी तो कागद बिळात ठेवला आणि तो कागद फावल्या वेळास काढायला गेल्या तर त्यांना तो किडा चावला, रक्तबंबाळ झाल्या. अशा अनेक कठीण परिस्थितीत त्यांनी ते आपलं जीवन काढलं आणि शेवटी त्यांना पुण्याला सहारा मिळाला. तर पुणेकरांनी आमच्या सिंधुताईला जे स्वीकारलं त्याबद्दल मी पुणेकरांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी रजा घेतो.